राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन मोठे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षात डावललं जात असल्याच्या बातम्या आता कुठे मावळत होत्या। त्यात आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक मोठी घडामोड समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यपाल नियुक्त आमदार इंद्रिस नाईकवाडी यांना पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मागितला असल्याची माहिती समोर येत आहे। ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आले आहे। ना कुठला घोटाळा ना पक्षविरोधी कारवाई, मग अचानक एका आमदाराचा राजीनामा मागितल्याची बातमी येते। मात्र स्वतः आमदार इंद्रिस नाईकवाडी यांनी माध्यमांना या प्रकरणावर प्रतिक्रिया देत या संपूर्ण बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आहे। परंतु जर आग लागली नसेल तर धूर का उठतोय असा प्रश्न निर्माण होतो। कोण आहेत इंद्रिस नाईकवाडी, त्यांची पक्षात ताकद किती, तसेच ही राजकीय घडामोड काय आहे समजून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राजकारणात सर्वात जास्त महत्त्वाचं असतं पक्षात शक्तीचं केंद्र बनणं। यासाठी जेव्हा कधी सत्तेच्या किंवा राजकारणाच्या केंद्रात बदल होतो तेव्हा त्या केंद्राच्या भोवती देखील मोठे बदल झाल्याचे दिसतात। सत्तांतर झालं की लगेच संधी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या जातात, जवळच्या माणसांना आणखी जवळ आणलं जातं। हेच सूत्र पक्षाच्या शक्ती केंद्रातही बदल झाल्यानंतर दिसून येतं। अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा पॉवर शिफ्ट झाला। त्याचाच परिणाम स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल आपल्याला दिसत आहेत। आता इंद्रिस नाईकवाडी यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या बातम्या सध्या समोर येत आहेत। इंद्रिस नाईकवाडी यांना 2014 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी मिळाली होती। इंद्रिस नाईकवाडी हे अल्पसंख्याक समाजातून येतात, त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील एक प्रतिनिधीमधून त्यांना पक्षाने संधी दिली होती। पक्षात अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली आहे। इंद्रिस नाईकवाडी हे जयंत पाटील यांचे विरोधक समजले जातात, त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाने त्यांना सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत महापौर म्हणून देखील ते निवडून आले होते। राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले इंद्रिस नाईकवाडी यांचा अल्पसंख्याक समाजावर चांगलाच प्रभाव आहे। परंतु सोमवारी अचानक माध्यमांना इंद्रिस नाईकवाडी यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी भेटले असल्याची माहिती मिळाली आहे। या भेटीत इंद्रिस नाईकवाडी यांच्याकडून पक्षाने राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती दिली आहे। माध्यमांत ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। याचं कारण म्हणजे ना कुठला घोटाळा ना कुठला वाद, तरीही अचानक राजीनामा का मागितला गेला असावा असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। काही वृत्तांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा नेतृत्वाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। वृत्तांच्या माहितीनुसार या युवा नेतृत्वाला आपले उद्योगपती मित्र विक्रम काकडे यांना आमदार बनवायचे। परंतु या संपूर्ण प्रकरणावर आमदार इंद्रिस नाईकवाडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला पक्षश्रेष्ठींकडून राजीनाम्यासाठी कुठलाही संदेश मिळाला नाही। विरोधकांनी आपल्या विरोधात माध्यमांत या बातम्या पेरल्या आहेत असे इंद्रिस नाईकवाडी म्हणाले। परंतु या संपूर्ण प्रकरणानंतर पुन्हा एकदा पक्षातील धुसफूस समोर आली आहे। याआधी देखील युवा नेतृत्वाने जिशान सिद्दीकी यांना मैत्रीपूर्ण संबंधामुळे विधान परिषद दिली होती अशी चर्चा होती। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।